श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर हिंदू धर्मात राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा महत्त्वाचा सण मानला जातो। भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण देशभरात उत्सवात साजरा केला जातो। यंदाची राखी पौर्णिमा विशेष असेल कारण या दिवशी काही महत्त्वाचे योग होत आहेत। राखी पौर्णिमा नेमकी कधी आहे, या दिवशी कोणते योग आहेत, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे, तर या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा, हिंदू धर्मात राखी पौर्णिमा हा मोठ्या सणांपैकी एक आहे। श्रावण पौर्णिमेला राखी पौर्णिमा साजरी केली जाते। या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते। श्रावण महिन्यातील पौर्णिमा यंदा 19 ऑगस्टला पहाटे 3:04 सुरू होईल आणि रात्री 11:55 संपेल। तर उदय तिथीनुसार 19 ऑगस्ट 2024 रोजी राखी पौर्णिमा साजरी केली जाईल। यंदा राखी पौर्णिमेला राखी बांधण्यासाठी दुपारी 1:46 पासून सुमारे 2 तास 37 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असेल। रक्षाबंधनसाठी प्रदोष काळ मुहूर्त सायंकाळी 6:56 पासून ते रात्री 9:07 आहे, अर्थात 2 तास 11 मिनिटांचा असेल। यंदा राखी पौर्णिमेवर भद्राची सावट असेल, तर या दिवशी सकाळपासून भद्रा सुरू होत असून ते दुपारी संपेल। राखी पौर्णिमेला भद्रा शेवट 19 ऑगस्टला सकाळी 9:51 पासून सकाळी 10:53 वाजेपर्यंत असेल। तसंच भद्रा मुख सकाळी 10:53 पासून दुपारी 12:37 पर्यंत असेल। तर भद्रा समाप्ती या दिवशी दुपारी 1:30 वाजता होईल। त्यानंतर राखी बांधणं शुभ ठरेल। भद्रा कालावधीत राखी बांधू नये असं करणं अशुभ मानलं जातं। भद्रा कालावधीत राखी बांधल्यास भावा बहिणीच्या जीवनात संकट निर्माण होऊ शकतात। यंदाची राखी पौर्णिमा विशेष आहे कारण या दिवशी अनेक शुभ योग आहेत। या दिवशी विधिवत राखी बांधल्यास भावा बहिणीच्या जीवनात सुख समृद्धी येईल। या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, बुधादित्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग यासारखे शुभ योग तयार होत आहेत। सूर्य बुधाचा सिंह राशीत बुधादित्य योग होईल, तसंच या राशीत सूर्य शुक्राचा शुक्रादित्य योग होईल। याशिवाय 19 ऑगस्टला पहाटे 6:08 पासून ते 8:10 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल। तर या प्रकारे यंदा राखी पौर्णिमेला आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी आपल्याला शुभ मुहूर्तामध्येच आपल्या भावाला राखी बांधायची आहे। चुकून सुद्धा आपल्याला भद्र काळामध्ये आपल्या भावाला राखी बांधायची नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।